नमस्कार मंडळी. तर आम्ही निघालो होतो गाव देव दर्शनासाठी. तर आवरून निघालोय आम्ही गाव देवाच्या दर्शनासाठी. तर चला बघूया आमच्या गावात कोणकोणते देव आहेत. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे. हळद संपलाय, आम्ही तिकडे चाललेलो आहे. तर चला. मी काय करायचं सांगा. बरेच जण रिटर्न टॉयलेट आलो. सगळ्या टॉयलेट तर इथं एक देव पलीकडे राहिला आणि आधी पडले. त्यामुळं मग इकडे काही कोण बायका गेलेल्या आहेत, फक्त पुरुष तिकडे पलीकडे जाऊन देव करून आले. तर आम्ही इकडं थांबलो आणि नैवेद्य पण इथूनच करून दिला तिकडं. आणि ते मग तिकडं दाखवायला गेले. परत आम्ही चाललो घेतला देवाला इथं. तर बघा हे देव बघा किती तळतळत असं आहे. इथं पडलेत, घरं वगैरे पडलेत आणि असं सगळं चौथा गवत ती झाडं दत्ताच्या मंदिरात. किती पाणी ते काय तेच की मी तो कोंबडा कापायला धारत होती. दमला ते असं कापून कापून तर काही निघत असते. मला द्या की कापूर अगरबत्ती लावलाय, विषय संपला. तर ह्या डोंगराच्या देवावरून सगळा भारी असा व्ह्यू दिसत होता. कसलं भारी असं वातावरण पण होतं आणि मस्त झाडं वगैरे दिसायची. आकाश किती भारी. बसायची तेवढी सगळ्यात. तर बसती मोठ्या देवळात जागा वाटते. जर आम्ही दुसऱ्या देवाला गेलो तर जायला वाट पण नीट नव्हती. तर ही सगळी अशी येड्यासारखी इकडून इकडून असं कोणीकडून तर वाट काढत निघाली होती. तर वाट असं कुठल्या देवाला ठरवायची वाट नव्हती. प्रत्येका देवाला असं अडचणीतून जायचं होतं. तर हे आम्ही चाललो होतो केळीच्या बागेतून देवासाठी. तर तिथे छान असा व्ह्यू होता. एक व्हिडिओ काढला पण तो असा आडवा केल्यामुळे उभा काढल्यामुळे आडवा नाही झाला.